महत्त्वाची बातमी राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिममध्ये अवकाळी पाऊस झालाय, तर वर्धा, जळगाव, परभणी, नांदेडमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय, शेतकरी हवालदिल आहे। ही दृश्य आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातल्या 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं देखील प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आपण बघितला पाऊस झाला, तर अमरावतीत देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर बुलढाण्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे। अमरावतीमधून माझे सहकारी स्वप्नील उमाप आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वप्नील, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। नक्कीच सुमित, राज्यातील 9 जिल्ह्यांना जो आहे तो अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। नागपूर, वर्धा, अमरावती असेल, वाशिम, त्यानंतर बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याला जे ते अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला आणि सोमवारी देखील अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं संत्रा पिकांचं नुकसान झालेलं आहे, कांदा पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेवटल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी जो गहू पेरला होता तो गहू आता काढणीला आला होता आणि त्या गव्हाचं देखील नुकसान झालेलं आहे। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। संत्र्याची आंबियाबाराचा जो संत्रा आहे तो अक्षरशः पूर्ण गडून पडलेला आहे। काढणीला आलेला कांदा आहे, गहू आहे, याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव, पिंपरी, शिरसगाव असेल, करसगाव असेल, सोबतच जसापूर गावामध्ये जे आहे ते घरांची मोठी पडझड झालेली आहे। काल जर आपण पाहिलं तर सायंकाळी सोसाट्याचा वारा आला, गारपीट आली आणि सोबतच मुसळधार पाऊस, या मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या एका शेत शिवारामध्ये आहेत अमरावती जिल्ह्यातील। कांद्याचं मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अक्षरशः कांदा जो आहे तो पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर जो आहे तो कांदा पिकावर शेतकऱ्यांनी खर्च केलेला होता, काढणीला संपूर्ण कांदा आलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या स्वप्नावर जे आहे ते अवकाळी पावसानं जे आहे ते पाणी फेरलेलं आहे। कालपासूनच नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली, परंतु नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते शेतकऱ्यांच्या नशिबी दुःख आलेलं आहे। आज आपण जर पाहिलं तर खरीप हंगामात जे आहे ते शेतकऱ्यांचा कापूस हातून निघून गेलेला होता, बोंडअळी आलेली होती, सोयाबीन गेलं, तुरीवर दवाड गेलं, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकातून 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु जे आहे ते अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धासह इतरही जिल्ह्यामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। त्यामुळे कर्जाचा डोंगर कसा फेडावा असं शेतकऱ्यांसमोर आहे। कालच बच्चू कडूंनी चांदूर बाजार तालुक्यात पाहणी केलेली आहे, त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। संत्र्याच्या विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाही, त्यात वारंवार जी नुकसान होत आहेत त्याचं वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। सुमित, कांद्याचं मोठं सर्वाधिक नुकसान जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। दुसरीकडे केळीच्या बागा देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत। बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।